ओम शांति। स्नेह का रिटर्न है स्वयं को टर्न यानी परिवर्तन करना। आज स्नेह और शक्ति मूर्त बाप दादा अपने चारों ओर के स्नेही बच्चों को देख रहे हैं। जे बाबांवर प्रेम करणारे बच्चे, अशा बच्चांना बाबा बघतोय। बाबा स्नेह आणि शक्तीची मूर्ती आहे। त्याच्यासारखा स्नेह आणि त्याच्यासारखी शक्ती कोणामध्ये नाहीये दुनियामध्ये। तो ऐसा बाबा हम बच्चों को देख रहा है। त्या भावनेने आपण ही मुरली ऐकायची है कि बाबा मुझे बहुत स्नेह से देख रहा है, मैं उसका स्नेही बच्चा हूं, मैं उसका प्यारा बच्चा हूं, मैं भी उससे प्यार करता हूं, वो भी मुझसे प्यार करता है। चारों ओर के सभी बच्चे स्नेह की भुजाओं में ऐसे समा जाते हैं जैसे नदी सागर में समा जाती है। स्नेह की भुजाएं, स्नेह का सागर बेहद है। सभी बच्चे चाहे नंबरवार भी है, लेकिन स्नेह में सब बंधे हुए हैं। सर्व बच्चों में बाप दादा का स्नेह समाया हुआ है। स्नेह की शक्ति से ही सभी आगे उड़ते जा रहे हैं। स्नेह की उड़ान सर्व बच्चों को तन से व मन से, दिल से बाप के समीप लाती है। स्नेह का विमान सेकंड की गति से बाप के समीप लाता है। ज्ञान, योग, धारणा उसमें यथाशक्ति नंबरवार है, लेकिन स्नेह में हर एक अपने को नंबर 1 अनुभव करते हैं। स्नेह सर्व बच्चों को ब्राह्मण जीवन प्रदान करने का मूल आधार है। अगर सभी बच्चों से पूछे कि निरंतर योगी हो, निरंतर ज्ञान स्वरूप हो, ज्ञानी नहीं लेकिन ज्ञान स्वरूप हो, तो सोचेंगे, कहेंगे है तो। निरंतर धारणा स्वरूप हो तो क्या कहेंगे, लक्ष्य तो है ही। लेकिन जब पूछेंगे कि निरंतर स्नेही हो तो कहेंगे हां जी। स्नेह में सभी पास है। कोई पास विथ ऑनर है, कोई पास है। पास है ना, डबल विदेशी, भारत वाले सब पास है। पास नहीं होते तो पास नहीं आते। पास आना सिद्ध करता है कि पास है। स्नेह का अर्थ ही है पास रहना और पास होना और हर परिस्थिति को बहुत सहज पास करना। तो बाबा म्हणता है स्नेह की भुजाएं मेरी बहुत बड़ी है और उसमें सभी समाये हुए हैं। बाबांचे जे प्रेमाने भरलेले हात आहे फरिश्ता रूपामध्ये, बाबा म्हणतात त्याच्यामध्ये सगळे सामावलेले आहेत। जसं नदी सागरामध्ये जाऊन मिळून जाते, तसं बाबा म्हणतात तुम्ही माझ्या प्रेमामध्ये माझ्यामध्ये मिळून जाता। जसं मी आणि तुम्ही एक रूप होऊन जाता। मी आणि तुम्ही वेगळे नाही राहत जर तुम्ही माझ्या प्रेमामध्ये मग्न आहे तर। ती कंबाइंड अवस्था होऊन जाते। बाबा म्हणतात ज्ञानामध्ये, योगामध्ये यथाशक्ती आहे, पण प्रेमामध्ये सगळे पास आहे। सगळ्यांचं माझ्यावरती प्रेम आहे। ज्ञानी आहात विचारलं तर म्हणतील हो ज्ञानी आहे। ज्ञान जीवनामध्ये आलेलं आहे असं विचारलं तर म्हणतील, विचार करतील त्याच्यामध्ये हे ज्ञान पूर्णपणे जीवनामध्ये आलंय की नाहीये, संकल्पामध्ये, कर्मामध्ये, बोलण्यामध्ये, भावनेमध्ये, त्याच्यामध्ये विचार करतील। धारणामूर्त आहे का विचारलं तर म्हणतील हो, पण सगळं ज्ञान धारणेमध्ये आलेलं आहे की नाही, स्वरूप बनलेले का धारणेचे, तर त्याच्यामध्ये म्हणतील हो ठीक आहे झालेलं तर आहे, मोगम 50-50। पण प्रेमामध्ये बाबा म्हणताय सभी पास है, सबका मुझसे प्यार है इसलिए पास आए हैं। हम बाबा के क्यों बने हैं, क्योंकि बाबा से प्यार करते हैं। हमारा बाबा से प्यार है, बाबा का हमसे प्यार है, इसलिए हम एक दूसरे के पास खींच कर आए हैं। बाबा ने हमको खींचा है, हमने बाबा को खींचा है, अभी खींच रहे बाबा को।
क्योंकि हमारा उससे प्यार है, उसका हमसे प्यार है. तर बाबा म्हणतात हा जो प्रेमाचा विषय आहे, प्रेमामध्ये सगळे पास आहे. भक्ती मार्गामध्ये अपन म्हणत होतो कि तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम. थोड़ा सा तो प्रेम दे आम्हाला. लेकिन बाबा पूरा का पूरा हमारा हो गया है. बाबा म्हणताय मी आणि माझं प्रेम अनलिमिटेड आहे, बेहदचं आहे, आणि त्याचे तुम्ही हकदार झालेले. प्रेमाचा सागर असा सागर आहे तो की तो कधी आटत नाही, असा सागर आहे तो. संपूर्ण रीतीने आपला झालेला आहे. जितकं प्रेम त्याच्याकडून प्राप्त करायचं तितकं आपण करू शकतो. आता एक बूंद की बात ही नहीं रही. आता बाबा म्हणताय आप पास आ गए हो, इसका मतलब स्नेह के सब्जेक्ट में आप पास हो, आपका प्यार है मुझसे. नहीं तो आपण आलोच नसतो, बाबांचे बनलोच नसतो. तो स्नेह का अर्थ ही है पास रहना और पास होना और हर परिस्थिति को बहुत सहज पास करना. पास शब्द 3 अर्थासहित बाबांनी सांगितला. पास हा जो शब्द आहे, स्नेहाचा अर्थ काय? पास रहना, जवळ राहणं बाबांच्या. पास होना, पास हो जाना. हर कोई भी परिस्थिति आएगी उसमें पास हो जाना. पेपर आएगा उसमें पास हो जाना. ये बाबा से प्यार का अर्थ है. बाबा के प्यार में हम किसी भी पेपर में पास हो सकते हैं. आणि हर परिस्थिति को बहुत सहज पास करना. बाबांच्या प्रेमामध्ये कोणत्याही परिस्थितीला सहजपणे आपण क्रॉस करू शकतो. त्या परिस्थितीच्या वर उडून जाऊ शकतो. त्या परिस्थितीपेक्षा मोठे बनू शकतो. कब? जब हमारा बाबा से बहुत प्यार है. प्यार का रिश्ता हमने जोड़ा है उसके साथ. तो सभी तीनों में पास होना, पास करना भी सहज है ना, कि पास करने में कभी मुश्किल कभी सहज है. तो बाबा म्हणते ही परिस्थितीला पास करणं, परिस्थितीला ओलांडणं, परिस्थितीपेक्षा मोठं होणं, याच्याविषयी विचार करा. कधी मुश्किल वाटतं का, कधी सहज वाटतं, की सदा तुम्ही पास करून टाकता कोणतीही परिस्थिती येऊ द्या. बाबांच्या प्रेमामध्ये जर आपण मग्न आहे, खूप प्रेमाचं नातं आहे आपलं बाबांशी, प्रेमाचा संबंध जोडलेला आहे, तर कोणतीच परिस्थिती आपल्याला मुश्किल नाही वाटणार. इथं ती आपल्यावरती हावी नाही होणार, आपल्यावरती तिचा कंट्रोल नहीं राहणार परिस्थितीचा. त्याला म्हणतात बाबा की पास कर दिया परिस्थिति को. परिस्थितियां बाहर से भले ही है, लेकिन उसका बोझ मन पर नहीं है. वो है परिस्थिति को पास करना. पास रहने में तो आनंद ही आनंद है, और पास करना इसमें नंबरवार है. बाबांच्या सोबत राहण्यामध्ये, बाबांच्या जवळ राहण्यामध्ये बाबा म्हणतात आनंदच आनंद आहे. कारण तो आनंदाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे. आणि निस्वार्थ बिना मिक्सचरचं प्रेम तो देतोय, बिना मिक्सचरचा आनंद देतोय. तर त्यामध्ये त्याच्या जवळ राहण्यामध्ये तर खूप आनंद आहे, पण पास करण्यामध्ये बाबा म्हणताय नंबर 12 आहे. परिस्थितीला पास करण्यामध्ये नंबर 12 आहे. नंबर 12 है या सब नंबर 1 है. बाबा म्हणताय चेक करा. नंबर 1 मध्ये जायचंय आपल्याला. नंबर 12 भलेही असू दे आपण, पण आपल्याला नंबर 1 मध्ये जायचंय परिस्थितीला पास करण्यामध्ये. देखो, नंबर 1 नहीं कहते हैं, सभी चुप हो गए, माना समथिंग है. बाबा म्हणते नंबर 1 ला होकार नहीं दिला कोणीच की हम नंबर 1 है, हर परिस्थिति को हम पास कर लेते हैं. बाबा म्हणते सगळे चुप झाले, याचा अर्थ समथिंग है, काही ना काही प्रॉब्लेम आहे. परिस्थितीच्या वर नहीं उठू शकत प्रत्येक वेळेला. सदा काल के लिए ऐसी स्थिति नहीं है शक्तिशाली, काहीतरी आहे गडबड. लेकिन समय प्रति समय स्नेह की शक्ति से पास करना भी इतना ही सहज हो रहा है और होना ही है जैसे पास रहना सहज है. और जब पास करना सदा सहज हो जाएगा तो पास होना क्या, पास हुए ही पड़े हैं. बाबा म्हणता है कि पास करना भी सहज हो रहा है. कब? स्नेह की शक्ति बढ़ते जा रही है और परिस्थिति को पास करना, पेपर को पास करना सहज होता जा रहा है. तो जैसे जैसे हमारी प्रैक्टिस होती जाएगी, पास करते जाएंगे हम पेपर्स को, तो बाबा म्हणता है
पास हुए ही पडे है. प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही पास व्हाल. तुम्ही प्रत्येक वेळेला ज्यावेळेला पेपर येतात त्यावेळेला माझ्या प्रेमामध्ये सामावून जा, माझ्या प्रेमाची किरणं घ्या, माझ्या जे ज्ञानामध्ये मी प्रेम दिलेलं आहे त्या प्रेमाचा अनुभव करा आणि त्याद्वारे परिस्थितीला पेपरला पास करा. तर पुढे ज्या मोठ्या मोठ्या परिस्थिती येणार आहे बाबा म्हणतात उसमें पास हुए पडे, रिजल्ट पक्के होऊन जाईल आताच. यह तो पक्का निश्चय है कि पास हुए ही पडे है, सिर्फ रिपीट करना है. बाबा म्हणते 5000 वर्षापूर्वी पास झाले होते, निश्चय पक्का करा की तुम्ही पास झालेले होते, आता फक्त त्याला रिपीट करायचंय. इतना अटल निश्चय है ना, दूर बैठे भी सब नजदीक होना, दिल तख्त पर है, कोई नैनों के नूर है, कोई दिल तख्त नशीन है. बाप दादा के दिल तख्त पर या नैनों में नूरे रत्न बन समाये हुए हो, समाया हुआ कभी दूर नहीं होता. बाबा म्हणता है मेरे दिल तख्त पर बैठ जाओ, मेरे नैनों के नूर हो, तो अगर समा जाओ मेरे नैनों में, मेरे दिल में समा जाओ तो कभी भी तुम मुझसे दूर नहीं हो सकते. और बाबा से जो दूर नहीं उसके लिए कोई भी परिस्थिति मुश्किल नहीं. हर पेपर में वो पास हो जाएगा. पेपर तो आने हैं, परिस्थितियां आनी है, बीमारी आनी है, लेकिन जो बाबा के दिल में बैठा हुआ है, जो बाबा के नैनों का नूर है, बाबा म्हणता है कि उसके लिए कोई परिस्थिति मुश्किल नहीं और वो मुझसे दूर नहीं है तो कोई पेपर में वो फेल नहीं हो सकता. जो अनादि रफ्तार है, अनादि स्वरूप है, आत्म स्वरूप, तो अनादि स्वरूप की रफ्तार क्या है, कितनी तेज रफ्तार है. आजकल के भिन्न भिन्न साइंस के साधनों के तीव्र गति से भी तीव्र गति, साइंस के साधनों की रफ्तार, फिर भी साइंस द्वारा रफ्तार को कट भी कर सकती, पकड़ सकती है, लेकिन आत्मा की गति को कोई अभी तक न पकड़ सका है न पकड़ सकता है. बाबा म्हणतात सायन्सच्या खूप पुढची, विज्ञानाच्या खूप पुढची गोष्ट आहे आत्मा. आत्मासारखं रॉकेट कुठलंही बनलेलं नाही. जे रॉकेट्स दुनियावाल्यांनी बनवलेले कुठपर्यंत पोहोचतात, चंद्रापर्यंत जातील, थोडे वर जातील, अजून सगळे ग्रह शोधता आलेले नाहीये, आकाशगंगा शोधता आलेले नाहीये. आणि आत्मा अशी रॉकेट आहे, एका सेकंदामध्ये आपण पार पलीकडे ज्याची गिनती नाहीये, जे कोणाला माहिती नाही तिथं पोहोचून जातो. तो बाबा म्हणताय कि वो साइंस के साधन की अपनी लिमिट है, लेकिन आत्मा की कोई लिमिट नहीं है. स्पीड की लिमिट नहीं, कहां भी पहुंच सकता है, कितने भी स्पीड में पहुंच सकता है. सेकंड में संकल्प किया और हम परमधाम में पहुंच सकते, इतनी स्पीड है. और साइंस को तो परमधाम भी पता नहीं है, उनका कोई साधन वहां तक नहीं पहुंच सकता है. इसमें ही सायन्स अपने को फेल समजती है की आपण नाही, अजून आपल्याला शोधच लागलेला नाही. ते म्हणतात वरती खूप काही आहे, पण त्यांना बाबा म्हणतात की ते स्वतःला फेल समजतात की आपण नाही पोहोचू शकत इतक्यावर. और जहां साइंस फेल है वहां साइलेंस की शक्ति से जो चाहो वो कर सकते हो. तो आत्मशक्ति की उड़ान की तीव्र गति की आदि करो, चाहे स्व परिवर्तन में, चाहे किसी की भी वृत्ति परिवर्तन में, चाहे वायुमंडल परिवर्तन में, चाहे संबंध संपर्क के परिवर्तन में, अभी तीव्र गती लाओ. तर बाबा म्हणताय आत्म्याची स्पीड खूप आहे, त्या सायन्सच्या साधनापेक्षा पण खूप जास्त स्पीड आहे. पण त्याचा उपयोग काय, उपयोग कशासाठी करायचा त्या स्पीडचा? बाबा म्हणते स्वतःला बदलण्यासाठी त्या स्पीडचा उपयोग करा. आत्म्यामध्ये खूप स्पीड आहे, परिवर्तन खूप स्पीड मध्ये होऊ शकतं. तुम्ही तुमची वृत्ती खूप स्पीड मध्ये परिवर्तन करू शकता. आत्म्यामध्ये जी स्पीड आहे, जी गती आहे आत्म्यामध्ये, त्या गतीचा उपयोग स्वतःसाठी करा. खूप जास्त स्पीड आहे, त्याच्यात काही बक्षीस थोडी घ्यायचंय की त्या सायन्स वाल्यापेक्षा आपण पुढचे, रॉकेट पेक्षा आपली गती फास्ट आहे. बाबा म्हणताय ये तो है, ते सत्य आहे, पण त्याचा वापर करा. ती जी तुमची विशेषता आहे, आत्म्यामध्ये जी स्पीड आहे त्या स्पीडचा उपयोग करून घ्या, त्या गतीचा उपयोग करून घ्या. स्वतःला बदलण्यासाठी, आपली वृत्ती बदलण्यासाठी, वायुमंडल बदलण्यासाठी, संबंध संपर्कवाल्यांना बदलण्यासाठी या स्पीडचा वापर करा. म्हणजे आपल्यामधून तीव्र गतीने असे व्हायब्रेशन निघाले पाहिजे की आत्म्यांना ही जाणीव झाली पाहिजे की मैं भी आत्मा हूं और मैं भी बाबा का बच्चा हूं. त्यांच्यामध्ये पण हा बदल झाला पाहिजे. स्पीड मध्ये
बाबांच्या आठवणीमध्ये आपण राहून स्पीडमध्ये आपण व्हायब्रेशन पसरवून वातावरण बदलू शकतो. जिथं खूप अशांतीचं वातावरण आहे त्या अशांतीच्या व्हायब्रेशनच्या वातावरणामध्ये आपण शांतीची किरण स्पीडमध्ये पसरवायची. जिथं अशांती आहे तिथं आपण गेल्यानंतर आपण त्या अशांतीच्या वातावरणाचा अनुभव 1 सेकंदासाठी जरी घेतला तर आपलं कर्तव्य आपण लक्षात घ्यायचंय, मला इथे शांती पसरवायची. कौन क्या कर रहा है, क्यों कर रहा है, कैसे कर रहा है, किसका दोष है, क्या है, ये हमें नहीं सोचना है. हमें उस वातावरण को शांतिमय बनाना है. तर बाबा म्हणतात ही स्पीड जी तुमच्यामध्ये स्पीड आहे त्या स्पीडचा वापर तुमच्या कल्याणासाठी करा आणि विश्वाच्या कल्याणासाठी करा. तीव्रता की निशानी है सोचा और हुआ. ऐसे नहीं सोचा तो है हो जाएगा, नहीं, सोचा और हुआ. संकल्प, बोल और कर्म तीनों श्रेष्ठ साथ साथ हो. व्यर्थ को व उल्टे संकल्प को चेक करो तो उसकी गति बहुत फास्ट होती है. अभी अभी संकल्प आया, अभी अभी बोल लिया, अभी अभी कर भी लिया. व्यर्थची स्पीड बाबा म्हणताय अजूनही जास्त आहे. व्यर्थ, ज्यावेळेस व्यर्थ गोष्ट बुद्धीमध्ये त्यावेळेला बाबा म्हणतात सगळं स्पीडमध्ये होतं. एक संकल्प आला, मग लगेच राग आला, रागामध्ये बोललं काहीतरी आणि बोलल्यानंतर काहीतरी करून टाकलं. आपण बघतो की ते ज्यांच्याकडून खून वगैरे झालेले त्यांचा अनुभव की मला काय झालं होतं त्या सेकंदामध्ये त्या मिनिटामध्ये कळालंच नाही. इतकं स्पीडमध्ये सगळं होऊन जातं. विचार येतो, त्यांना साधन सापडतं आणि सगळं होऊन पण जातं. तर व्यर्थची स्पीड खूप जास्त आहे. आणि जेव्हा आपण शांतीमध्ये तेव्हा ती स्पीड, आपण जर विचार करायला लागलो, बाबांच्या ज्ञानाचं चिंतन करायला लागलो, पटकन आठवतच नाही. पण जर एखादं व्यर्थ, एखाद्या विषयी व्यर्थ चालू झालं, एखाद्या व्यक्तीविषयी व्यर्थ चालू झालं, ये ऐसे वो वैसे, इसने ऐसा किया उसने वैसा किया, इतकं स्पीडमध्ये होतं की आपण त्या स्पीडला थांबूच शकत नाही. मग इतकं स्पीडमध्ये चालतं जर ज्ञान आपण वापरलं नाही त्याच्यामध्ये, तर इतकी व्यर्थमध्ये स्पीड आहे. तो बाबा म्हणता है व्यर्थ की जो गति है बहुत फास्ट होती है. अभी अभी संकल्प आया, अभी अभी बोल लिया, अभी अभी कर भी लिया. संकल्प, बोल, कर्म इकट्ठा इकट्ठा बहुत फास्ट होता है. समजणार पण नाही कधी संकल्प आला, आपण कधी बोललो आणि कधी झालं काय. इतकी व्यर्थची स्पीड जास्त आहे. सगळं एकत्रित होऊन जातं बाबा म्हणते. असं नाही की आता संकल्प करतोय, मग बोलणार आहे, मग आपण कर्म करणार आहे. हे व्यर्थमध्ये होतच नाही. भावना सब साथ में चलता है. उसकी गति का जोश इतना तीव्र होता है जो श्रेष्ठ संकल्प, कर्म, मर्यादा, ब्राह्मण जीवन की महानता का होश समाप्त हो जाता है. इतकं तीव्र असतं, तो जोश इतका तीव्र असतो की बाबा म्हणतात त्यावेळेला सगळं विसरून जातं. मग काय श्रेष्ठ संकल्प करायचे, कर्म कसे करायचे, आपल्याला मर्यादा कोणती ठेवायची ब्राह्मण जीवनामध्ये, बाबा म्हणताय महानता का जोश समाप्त हो जाता है. व्यर्थ का जोश, सत्यता का होश, यथार्थता का होश समाप्त कर देते. व्यर्थचा जो जोश येतो अचानक, आपण जो 1 सेकंदामध्ये त्याला कंट्रोल नाही करत, तर काय होतो त्याचा परिणाम, बाबा म्हणतात सत्यता का होश, यथार्थता का होश समाप्त कर देता है. और कुछ समय के बाद जब होश आता है तब सोचते हैं करना नहीं चाहिए था. यथार्थ नहीं है, लेकिन उस समय जब जोश होता है तो यथार्थ की पहचान बदलकर अयथार्थ को यथार्थ अनुभव करते. ज्यावेळेला तो जोश येतो, बाबा म्हणताय व्यर्थचा जो जोश येतो त्यावेळेला बाबा म्हणताय त्यावेळेला जे चुकीचं करतात त्यालाच बरोबर समजतं. कारण बुद्धी काम नाही करत त्यावेळेला. ब्राह्मण जीवन विसरून गेलेलं असतं त्यात तेवढ्या त्या व्यर्थच्या फोर्समुळे. तर तो फोर्स आपल्यापर्यंत त्याला येऊ द्यायचं नाही. व्यर्थच्या फोर्सला आपण तिथल्या तिथं रोकायचं, बाहेरच्या बाहेर. आपल्याला लक्षात आलं हे व्यर्थ आहे, कुछ उलटा हो रहा है, त्याच वेळेला आपण थांबलं पाहिजे, त्याच वेळेला, त्याच क्षणाला. आणि म्हणून तर बाबा म्हणतात सेकंद में फुल स्टॉप. क्योंकि सेकंड में फुल स्टॉप नहीं लगाया तो मग हा परिणाम होईल. फिर वो जोश बढ़ जाता है, जोश में होश खो जाता है और फिर गडबड हो जाती है. आणि मग आपण जे पुण्य जमा केलेलं आहे बाबांच्या ज्ञानामध्ये राहून ते 0 पण होऊ शकतं. तो व्यर्थ का जोश होश को खत्म कर देता है.
तो इस वर्ष सभी बच्चे विशेष व्यर्थ से इनोसेंट बनो. बाबा म्हणताय व्यर्थ से इनोसेंट बनो, म्हणजे व्यर्थचा आपला काही संबंधच नाही, संबंधच नाही आपला, व्यर्थ मध्ये जायचंच नाहीये, बिलकुल पण नाही, की त्याची जाणीवच नाही, आपल्याला माहितीच नाही, त्याच्यामध्ये राहायचंच नाही. बाबांचं ज्ञान जे आपल्याला समर्थ बनवणार आहे त्याच्यामध्येच राहायचंय. व्यर्थ से इनोसेंट बनो. जैसे जब आप आत्माएं अपने सतयुगी राज्य में थी तो व्यर्थ व माया से इनोसेंट थी, इसलिए देवताओं को महान आत्माएं सेंट कहते हैं. ऐसे अपने वो संस्कार इमर्ज करो, व्यर्थ की अविद्या स्वरूप बनो. सतयुगी आत्मा बनायचंय. बाबा म्हणताय सतयुगामध्ये जसं तुम्हाला व्यर्थ आणि माया या दोन्ही गोष्टी माहितीच नव्हत्या, त्याची अविद्या होती, ते काय चीज आहे, विकार काय चीज आहे हे माहितीच नव्हतं, व्यर्थ काय चीज आहे हे माहितीच नव्हतं, किंवा त्याच्यामध्ये नव्हतोच आपण. तर बाबा म्हणतात पुन्हा तसं बना, व्यर्थ मध्ये नाही राहायचंय. बाबांची मुरली आपल्याला समर्थ बनवणारी आहे, बाबांचं ज्ञान आपल्याला समर्थ बनवणार आहे, शक्तिशाली बनवणार आहे, गुणवान बनवणार आहे, आपलं भाग्य बनवणारे बाबांची मुरली आहे. तर या मुरलीमध्ये जे जे बाबा सांगतो त्या मर्यादेमध्ये राहणं, त्या नियमामध्ये राहणं म्हणजे व्यर्थपासून दूर राहणं. तो बाबा म्हणता मैं सारी बातें समझा देता हूं तुम्हें मुरली के आधार से, और अपने जीवन में तुम्हें उन्हें अप्लाय करना है. त्याला वापरायचंय प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेला, प्रत्येक परिस्थितीमध्ये काय करायचं हे बाबा शिकवत असतो मुरलीच्या द्वारे. तर बाबा म्हणताय बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या आणि हे जे मी काही शिकवतोय तुम्हाला त्यानुसार आपलं जीवन आता बनवा. खूप केलं तुम्ही आपल्या मनाचं, खूप केलं आपण साधू संतांच्या मनाचं, खूप केलं आपण शास्त्राच्या मतावरती चालून, पण काय दिवस आले आज, शेवटी काय प्राप्ती काय झाली, या दुःखी दुनियेच्या दुःखी व्हायब्रेशन मध्ये आपण आहे. तो बाबा म्हणते अब मेरी सुनो, अब मैं जो कहता हूं वही सुनो और उसी के आधार से अपना जीवन बनाओ. व्यर्थ से इनोसेंट बन जाओ. व्यर्थ मध्ये बिलकुल व्यर्थचा आणि आपला किंचित सुद्धा संबंध आता ठेवायचा नाहीये. व्यर्थ आहे समजतं आपल्याला, व्यर्थ काय त्याला तिथल्या तिथं कट करायचं, तेवढी समस्त बाबांनी दिलेली, तिसरा डोळा उघडलेला आहे. व्यर्थ क्या, जो मुझे देवता बनाने के लिए उसकी कोई आवश्यकता नहीं, वो सारा व्यर्थ है. त्या व्यर्थपासून आपल्याला दूर राहायचं. आपण जे काही रोजचं जे काम करतोय, जे आपल्याला धन पण पाहिजे त्यासाठी आपण जे काही काम करतोय त्याला व्यर्थ नाही म्हणता येणार, पण ते करत असताना आपण जी स्थिती ठेवलेली आहे ती जर गडबडवाली असेल तर व्यर्थ आहे. जे आपले रोजचे कामकाज करायचे, आपल्या कर्तव्याचं पालन करायचंय, ते असं नाही की ते व्यर्थच्या खात्यामध्ये जाईल. ते करत असताना आपली स्थिती चांगली ठेवली तर आपली प्रॅक्टिस होऊन जाईल की संसारामध्ये राहायचं कसं आहे, संसारामध्ये कसं राहायचं याची ती प्रॅक्टिस चाललेली आपली. म्हणून हे जे काही आपण रोजचं करतोय ते नाहीये व्यर्थ, पण त्याच्यामध्ये जर गडबड असेल विचारामध्ये, भावनेमध्ये, बोलण्यामध्ये, तर ते व्यर्थ आहे, त्याला कट करायचं. तो ऐसे अपने वो संस्कार इमर्ज करो, जे सतयुगामध्ये होते ते बाबा म्हणतात ते संस्कार आता तुमच्यामध्ये प्रगट करायचे. म्हणजे सतयुग येईल 2036 नंतर, पण आपलं आतमधलं सतयुग आत्ताच स्टार्ट झालं पाहिजे. आतलं सतयुग आपल्याला आत्ता स्टार्ट करायचंय. मैं सतयुगी आत्मा हूं, स्वतःला ही आठवण करून द्यायची आपण. आणि ही सतयुगी आत्मा हूं हे जेव्हा आपल्या बुद्धीमध्ये राहील तेव्हा सगळं बदलून जाईल. क्या सतयुगी आत्मा ऐसे कर सकती है, लगेच प्रश्न निर्माण होईल. जर आपण स्वतःला दिवसभरामध्ये 1000 वेळा आठवण करून दिली मैं सतयुगी आत्मा हूं, तर आपलं जे आतमध्ये जो विवेक आहे, जे बुद्धी आहे, ती आपल्याला प्रश्न विचारत राहील की सतयुगी आत्मा ऐसे करेगी. तर बाबा म्हणता वो प्रगट करो अपने अंदर, वो सतयुगी जो जीवन है उसको प्रगट करो, सतयुगी संस्कार को प्रगट करो. आणि जे आपल्याला आनंदामध्ये राहण्याची प्रॅक्टिस करायची आहे त्याच्यासाठी पण हे आवश्यक आहे. आपल्याला आनंदी जीवन जगायचंय तर त्याच्यासाठी पण ही सुंदर प्रॅक्टिस आहे. मैं सतयुगी आत्मा हूं, तर कलयुग मला दुखी करूच शकत नाही. मग मैं सतयुगी आत्मा हूं, सतयुग में पहुंचने के पहले का ये रास्ता मुझे तय करना है, बस त्याच रस्त्यावरती चालतोय.
सतयुगी आनंदाच्या दुनियेमध्येच मला चालायचंय, पण त्याच्या आधी हा रस्ता आहे, थोडासा खराब रस्ता आहे. या खराब रस्त्यावरून चालून मला पुढे खूप सुंदर मंजिल आहे, खूप सुंदर दुनियेमध्ये मला प्रवेश करायचा आहे. काय नाही राहणार माझ्याकडे तिथे, किती सुंदर ती दुनिया आहे. आणि किती वर्ष राहिले? 14 वर्षानंतर मी तिथं राहणार आहे. त्याच्या आधी कधी परमधाम मध्ये जाण्याची वेळ माहिती नाही, पण 14 वर्षानंतर मी त्या सुंदर सतयुगी दुनियेमध्ये राहणार आहे. त्या सतयुगी दुनियेमध्ये मी केव्हा राहील? जेव्हा मी इथं सतयुगी आत्मा म्हणून प्रॅक्टिस करेल. ते जे संस्कार माझ्यामध्ये असणारे सतयुगामध्ये, ते मला इथं त्याची प्रॅक्टिस करायची, तर मला सतयुगामध्ये राहण्याचा अधिकार प्राप्त होईल. नाही तर मग हे 14 वर्ष आणि पुढचे 1250 वर्ष कट होऊन जातील आपले. हे 14 वर्ष पण आपण सतयुगी स्थितीमध्ये नाही राहणार, तर पुढचे 1250 वर्ष पण सतयुगी स्थितीमध्ये सतयुगामध्ये नाही राहू शकणार प्रॅक्टिकलमध्ये. ते 1250 वर्ष कट होतील आणि फेल होऊन आपण त्रेतायुगामध्ये आपल्याला यावं लागेल. कारण त्रेतायुग तर आपल्यासाठी फायनल आहे. त्रेतायुगामध्ये तर आपण येणार, नक्की येणार आहे. पण सतयुगामध्ये जर यायचंय तर इथं बाबा म्हणताय सतयुगी संस्कार प्रगट करा. ते सतयुगाच्या संस्कारामध्ये राहायचंय. आता व्यर्थ पासून मुक्ती मिळवायची आपल्याला संपूर्ण रीतीने. व्यर्थ की अविद्या स्वरूप बनो. समय, श्वास, बोल, कर्म सर्व में व्यर्थ की अविद्या अर्थात इनोसेंट. कशामध्येच व्यर्थ नाही चाललं पाहिजे, कोणत्याच वेळेला पण नाही, एका श्वासामध्ये पण नाही, कोणत्याच बोलण्यामध्ये पण नाही आणि कर्मामध्ये पण व्यर्थ चाललंच नाही पाहिजे. हे पक्क करायचंय आपण स्वतःसाठी. व्यर्थ आलं येईल विचार, पण तिथल्या तिथं फुल स्टॉप लावला गेला पाहिजे. जब व्यर्थ की अविद्या हो गई तो दिव्यता स्वतः ही सहज ही अनुभव होगी और अनुभव कराएगी. भावंत व्यर्थमुळेच तर गडबड आहे सगळी. व्यर्थ समाप्त होऊन जाईल तर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या दिव्यतेचा अनुभव होऊन जाईल की तुम्ही किती दिव्य आत्मे, किती श्रेष्ठ आत्मे. व्यर्थ पासून दूर राहा, व्यर्थ विचारांपासून दूर राहा. आपल्याविषयी पण, स्वतःविषयी पण व्यर्थ विचार आपण खूप करतो, एखाद्या व्यक्तीविषयी पण व्यर्थ विचार करतो आणि दुनियेविषयी पण व्यर्थ विचार करतो. तर बाबा म्हणतात ते सगळं समाप्त करा, म्हणजे तुम्हाला तुमच्यातली दिव्यता जागृत करता येईल. तुम्हाला अनुभव होईल की मी खरोखर देवता आहे, मी खरोखर त्या सुंदर जीवनामध्ये राहिलेलो आहे, सुंदर त्या दिव्यतेने भरलेल्या दुनियेमध्ये मी राहिलेलो आहे, मी तिथला आहे, तिथून इथं आलेलो आहे. अभी तक यह नहीं सोचो कि पुरुषार्थ तो कर ही रहे हैं, पुरुष इस रथ पर कर रहा है तो पुरुष बन रथ द्वारा कराना, इसको कहा जाता है पुरुषार्थ. पुरुषार्थ कर रहे असं म्हणून ढिल्ल नका करून घेऊ स्वतःला. बाबा म्हणताय की हा होऊन जाईल, करून घेऊ, पुढे तर होणारच आहे, परिस्थिती अशी येईल तर मी सगळं सोडून देईल. बाबा म्हणताय ऐसे नहीं. पुरुषार्थ किसे कहा जाता है? पुरुष इस रथ पर कर रहा है तो पुरुष बन रथ द्वारा कराना. आत्मिक स्थितीमध्ये राहून या शरीराद्वारे करायचंय. आपल्याला जे काही करायचंय शरीराद्वारे कार्य करून घ्यायचंय. शरीराच्या माध्यमातून आपल्याला सेवा करायची आहे, वाणीच्या द्वारे सेवा करायची आहे, व्हायब्रेशनच्या द्वारे सेवा. कारण शरीर नाही तर मग आपण काहीच करू शकणार नाही. पुरुषार्थ संपला आपला. पुरुषार्थाचा अर्थ आहे पुरुष बन इस रथ के द्वारा सेवा कराना. हे खूप सुंदर साधन आपल्याला भेटलेलं आहे. शरीर, आत्ताचं संगमयुगी शरीर खूप सुंदर साधन आहे. हे साधन नाही, सगळी सेवा समाप्त होऊन जाईल, सगळा पुरुषार्थ समाप्त होऊन जाईल. कोणती कमाई नाही करू शकणार आपण आता इथून पुढे. म्हणून हे साधन, या साधनाचा सांभाळ पण करायचा आहे आणि पुरुष बनून, आत्मा मालिक बनून या शरीराच्या द्वारे आपल्याला संपूर्ण रीतीने तयार व्हायचंय. पुरुषार्थ चल रहा है नहीं, लेकिन पुरुषार्थी सदा उड रहा है. असं नाही की चाललंय, ढिल्लेपणाने नाही, स्पीड पकडा. बाबा म्हणते पुरुषार्थामध्ये उडायचंय आता. यथार्थ पुरुषार्थी इसको कहा जाता है. पुरुषार्थ का अर्थ यह नहीं है कि एक बारी की गलती बार बार करते रहो और पुरुषार्थ को अपना सहारा बनाओ. असं नाही की चूक वारंवार होते आणि म्हणायचं मी पुरुषार्थी, मी पुरुषार्थी, मी कुठं संपूर्ण चालू आहे अजून. तर बाबा म्हणते एक बार की हुई गलती बार बार नहीं होनी चाहिए. एक बार की वो सदा के लिए समाप्त हो जानी चाहिए. यथार्थ पुरुषार्थी हो, स्वभाव भी स्वाभाविक हो, अति सहज. अभी मेहनत को किनारे करो. अल्पकाल के आधारों का सहारा जिसको किनारा बनाकर रखा है, ये अल्पकाल के सहारे के किनारे अभी छोड़ दो. जब तक ये किनारे हैं
तो सदा बाप का सहारा अनुभव नहीं हो सकता, और बाप का सहारा नहीं है इसलिए हद के किनारों को सहारा बनाते हैं, चाहे अपने स्वभाव संस्कारों को, चाहे परिस्थितियों को। जो किनारे बनाए हैं ये सब अल्पकाल के दिखावा मात्र धोखे वाले हैं। धोखे में नहीं रह जाओ। एक बाबा को अपना सहारा बना लो, बाकी किसी व्यक्ति को, किसी परिस्थिति को, अपने स्वभाव संस्कार को अभी सहारा नहीं बनाना। ये धोखा देने वाले हैं, सिर्फ दिखावे वाले हैं। एक बाबा को अपना सहारा बनाना है अभी। कारण बाबा ने सांगितलेले जो सहारे वो सब तुटणे वाले, आस्था के सभी आधार हिलने वाले हैं. हे बाबाने आधीच सांगून ठेवलेले. मग आपण त्याच्या आधीच सावध होऊन जायचे आणि एका बाबाला आपला सहारा बनवायचे. धोखे में नहीं रह जाओ. बाप का सहारा छत्र छाया है. अल्पकाल की बातें धोखेबाज है. म्हणजे धोका आहे. इथल्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये धोका आहे. तुम्हाला माझ्या सहाऱ्याच्या द्वारे छत्रछायेचा अनुभव होईल. सुरक्षित राहाल तुम्ही. माया की बहुत मीठी मीठी बातें सुनते रहते हैं. बहुत सुन चुके हैं. बाहर बाबा म्हणता है माया की बहुत मीठी मीठी बातें सुनते हैं, बहुत सुन चुके हैं. जैसे द्वापर के शास्त्र बनाने वाले बातें बनाने में बहुत होशियार है. कितनी मीठी मीठी बातें बना दी है. तो बातें नहीं बनाओ. बातें बनाने में सब एक दो से होशियार है. न बातें बनाओ, न बातें देखो, न बातें करो. लेकिन क्या करो? बाप को देखो, बाप समान करो, बाप समान बनो. जब कोई बात सामने आती तो बात बनाना सेकंड में आ जाता है, क्योंकि माया की गति भी तीव्र है ना. ऐसे सुंदर रूप की बात बना देती है जो सुनते बाप को भी हंसी आती है. तो बाबा म्हणता है बातें बनाने में तो सब एक दो से होशियार है. सबको बातें बनाने आती है, बहाने बनाने आते हैं. माया ने सिखा दिया है सब. बाबा म्हणता है द्वापर से भी जो शास्त्र बनाने वाले हैं वो भी कितने बातें बनाने में होशियार थे. कितनी सुंदर सुंदर कहानियां बनवून ठेवलेले. बहुत होशियार थे वो बातें बनाने में. वो बातें सुनी, उनका आनंद लिया. अभी बाबा म्हणता है बातें न बनाओ, न बातों को देखो. अभी सिर्फ बाप को देखना है. और बाबा म्हणता है जब कोई बात सामने आती है तो बात बनाना सेकंड में आ जाता है. खूप चांगली स्पीड आहे त्याच्यामध्ये. काही जर झालं तर बहाने खूप पटकन सुचतात की नाही ऐसा था, ऐसा था, ऐसा, इसने ऐसा किया, उसने म्हणूनच झालं. तो बाबा म्हणते बहुत होशियार है बातें बनाने में. ऐसे आणि त्याच्यामध्ये पण खूप काही बच्चे बाबा म्हणते बहुत सुंदर रूप की बात बना देते जो सुनते ही बाप को भी हंसी आ जाती है. ऐसी बातें बनाने में मेरे बच्चे होशियार है बाबा म्हणता है. तो अभी बातें बनाने में होशियार नहीं बनना है, बाप समान बनना है. बाप को देखना है, बात को नहीं देखना है. बातों को देख देख कर हमने हमारा नसीब खराब कर लिया था, लेकिन अभी बाबा हमारा नसीब बना रहा है. बहुत सुंदर भाग्य का निर्माण हम कर रहे हैं. तो उसमें अब किसी भी बात को, कलयुगी बातों को, कलयुगी बहानों को स्थान नहीं होना चाहिए. अभी बातों में नहीं, बाबा के साथ रहना है, बाबा में समा कर रहना है हमें. तो बाबा म्हणता है ऐसे सुंदर रूप की बात बना देते हैं जो सुनते बाप को तो हंसी आती है, लेकिन दूसरे प्रभावित हो जाते. म्हणजे मला तर हसू येतं, पण दुसरे प्रभावित होऊन जातात. तुमच्या बोलण्यामध्ये येऊन जातं. हा खरंच असं असेल, बरोबर है. बोलते तो ठीक है, बहुत अच्छा है, बात तो ठीक है, और स्वयं को भी ठीक लगते हो. बाबा म्हणते मला तर हसू येतं, पण बाकी मग तुम्ही ज्यांना ऐकवताय त्यांना वाटतं हा बरोबर आहे. असं झालं आता काय करणार आहे. आणि दुसरं ते स्वतःला पण योग्य वाटतं. हा बरोबर आहे, काय करणार, सगळं आहे, बाबा आहे, ज्ञान आहे, सगळं आहे, पण तो व्यक्तीच असं बोलला, ती व्यक्तीच अशी आहे, ती परिस्थितीच अशी आहे. कोणी असतं तर माझ्या जागी कोणी असतं तर तेच झालं असतं. तो बाबा म्हणते अपने को भी ठीक लगता है, दूसरों को जिनको सुनाते उनको भी ऐसा ते एकदम त्याला पॉलिश करून सांगतात, एकदम गोड भाषेमध्ये. त्यांना वाटतं हा बरोबर आहे यांचं. लेकिन बाबा म्हणते मुझे तो हंसी आती है. लेकिन समय की तीव्र गति को देख अब इन किनारों से तीव्र उड़ान करो. ये अनेक प्रकार की बातें व्यर्थ रजिस्टर के रोल बनाती रहती है. रोल के ऊपर रोल बनता जाता है, इसलिए इससे इनोसेंट बनो.
तर ती जी व्यर्थ आहे, व्यर्थ एखादी गोष्ट नाही राहते, त्याचं पूर्ण रजिस्टर बनतं. बाबा म्हणतात एक व्यर्थ किती व्यर्थाला जन्म देतं त्याचा हिशोब नाहीये. तर त्याला बाबा म्हणताय व्यर्थ के रजिस्टर बन जाते, रोल के रोल बनते जाते. इतकं व्यर्थ जमा होऊन जातं. म्हणून बाबा म्हणताय व्यर्थला लगेच तिथल्या तिथं ताबडतोब सोडून द्या. क्योंकि हमें अपने भाग्य का निर्माण करना है, हमें देवता बनकर राज करना है नई दुनिया में. तो अगर यहाँ पर व्यर्थ रहेगा तो राजा कैसे बनेंगे हम? तीव्र उड़ान है ना, कि कभी तीव्र कभी स्लो, सदा तीव्र गति के उड़ान से उड़ते रहेंगे. बादलों को देख घबराओ नाही. बाबा परिस्थिती रूपी ढग येतील, पण तुम्ही घाबरायचं नाहीये, तुम्ही आपली स्पीड सोडायची नाहीये. ये बातें ही बादल है. ये ढग कोणते? बातें जो बुद्धि में व्यर्थ बना लेते हैं उस परिस्थिती के आधार से. बाबा म्हणते तेच तर आभाळ आहे, तेच तर ढग आहे. त्या ढगांना क्रॉस करायचंय तुम्ही. सेकंड में क्रॉस करो, विधि को जानो और सेकंड में विधि द्वारा सिद्धि को प्राप्त करो. एक तरफ है रिद्धि सिद्धि का फोर्स और आपका है विधि संपन्न सिद्धि का फोर्स. रिद्धि सिद्धि है अल्पकाल और विधि सिद्धि सदाकाल के लिए. बाबा आपल्याला विधीद्वारे सिद्धी शिकवतोय. अशी सिद्धी शिकवतोय बाबा आपल्याला की आपण देवता बनून जाणार आहे. दुनियेमध्ये रिद्धी सिद्धी आहे, रिद्धी सिद्धीचा प्रभाव पण आहे. आपण बघतोय रिद्धी सिद्धीचा किती प्रभाव चाललेला आहे. बागेश्वर धाम मध्ये किती प्रभाव चाललेला आहे. लोकांच्या मनातलं ओळखतात, त्यांचं काय प्रॉब्लेम आहे ते ओळखतात समोर आल्यावर. तर ती रिद्धी सिद्धी आहे. ती एक प्रकारची ती मंत्राच्या द्वारे प्राप्त केलेली साधना काहीतरी आहे, रिद्धी सिद्धी आहे. पण बाबा म्हणताय वो उधर एक तरफ रिद्धी सिद्धि का फोर्स है और आपका विधि द्वारा सिद्धि का फोर्स है. अशी सिद्धी प्राप्त होणार आहे आपल्याला की आपण स्वतः देवता बनणार आहे, दुसऱ्यांनाही आपण देवता बनवू शकतो, अनेकांना मुक्त करू शकतो आपण इथून, अनेकांना जीवन मुक्तीमध्ये घेऊन जाऊ शकतो. ही सिद्धी बाबा आपल्याला देतोय. आणि ती रिद्धी सिद्धी अल्पकालाची, तेवढ्यापुरतं तेवढं सांगतील ते असं आहे असं आहे असं करून घ्या बस. आणि शुभ भावनेने त्यांना सांगतील की ये हो जाएगा, तुम्हारा काम हो जाएगा, सब अच्छा हो जाएगा. तेवढ्यापुरतं तेवढं. ते काही पुढचे 21 जन्माचं किंवा 5000 वर्षाचं भलं थोडी करू शकणार आहे त्यांचं, किंवा परमधाम मध्ये थोडी आरामात घेऊन जाऊ शकणार आहे, किंवा त्यांना अनेक प्रकारचे जे पाप आहे त्याच्यापासून मुक्त थोडी करू शकणार आहे, किंवा सत्युगी देवताच्या धारणा थोडी करून देऊ शकणार आहे त्यांना. तेवढ्यापुरतं तेवढे. बाबा म्हणते वो है, रिद्धी सिद्धी आहे. ते मान्य करायला हरकत नाही आपल्याला की कोणाला तशा प्रकारची रिद्धी सिद्धी आहे, त्याला काही हरकत नाही. कोणी ते भूत पण काढतात, ती आहे रिद्धी सिद्धी. कारण ते जर शरीराला तंग केलं, ती शरीरामध्ये बसलेली आत्मा त्या शरीरामध्ये कशाला राहील? मारतात, झोडतात, मग ती आत्मा त्या शरीरात, तिला भोगणं तर तिथून भोगायची, मग ती आत्मा निघून जाते मारझोड केल्यानंतर. ती रिद्धी सिद्धी आहे. पण बाबा म्हणतात तुम्हाला मी हे नाही शिकवत, ही रिद्धी सिद्धी नाही शिकवत. तुम्ही विधी जाणून घ्या. मुरलीद्वारे मी विधी सांगतो आणि त्या विधीच्या द्वारे तुम्ही सिद्ध आत्मे बनून जाणार आहे. सिद्धी प्राप्त होईल तुम्हाला. तुम्ही स्वतः देवता बनाल आणि अनेकांना तुम्ही मुक्ती, जीवन मुक्ती देण्यासाठी निमित्त बनणार आहे पुढे विनाश काळामध्ये. ही खूप मोठी सिद्धी बाबा आपल्याला देतोय. त्या छोट्या छोट्या चक्करमध्ये आपल्याला पडायची आवश्यकता नाहीये की हा ते किती पोहोचलेले संत आहे, किती त्यांच्यामध्ये विशेषता आहे. बाबा म्हणतो वो सारा अल्पकाल का है, लेकिन तुम परमानेंट सबका कल्याण कर सकते हो. बातों को नहीं देखो, दूसरों को नहीं देखो, दूसरे का व्यर्थ नहीं सुनो. बस अलौकिक जन, संकल्प, बोल और कर्म सब में अलौकिक दिव्यता की झलक हो. बाबा म्हणते कलियुगवाल्यांसारखं तुम्हाला बघायचं नाहीये, बोलायचंही नाहीये, त्यांच्या चक्करमध्ये यायचंही नाहीये. तुम्हाला तुमच्या प्रत्येक बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये पण दिव्यता पाहिजे. दिव्यता पाहिजे. आपण भलेही कोणाविषयी काही व्यर्थ ऐकतोय, इथं लगेच प्रोसेसिंग झाली पाहिजे की वो आत्मा है, उसके बारे में मैं सुन रहा हूं, वो आत्मा बाबा का बच्चा है, उसका कल्याण होना चाहिए. कोणाविषयी काही व्यर्थ जरी चाललेलं आहे, आपल्याला ऐकावं लागतं कधी कधी, तर त्यावेळेला आपण आपली इथली प्रोसेसिंग चालू पाहिजे की त्याचे संस्कार मध्ये नाही घ्यायचे, तो असा आहे, तो असा आहे, तो असा आहे. मग आपल्यामध्ये पण ती प्रिंटिंग होऊन जाते. मग त्यावेळेस जशी परिस्थिती येईल तर ते संस्कार आपल्यामध्ये जागृत होतात. म्हणून आपलं इथं काय चाललं पाहिजे, कोणाचं काही ऐकतोय आपण, तर त्यावेळेला हे चाललं पाहिजे वो भी बाबा का बच्चा है, परमधाम में हम साथ में थे. ये जो सुना रहा है वो भी बाबा का बच्चा है, हम परमधाम में साथ में थे, सब भाई भाई, आत्मा आत्मा भाई भाई है, सब बाबा के बच्चे हैं, सब बाबा के बेटे हैं. सबका कल्याण मुझे करना है, सबका कल्याण करना है, सबका भला हो जाए.
तो वो जो आत्मा सामने बैठी है और जिसके बारे में सुना रही है उसे मैं शांति दे रहा हूं। बाबा से मुझे शांति मिल रही है, उस आत्मा को शांति चाह रही है। बाबा से मुझे शक्ती मिल रही आहे, उस आत्मा को शक्ती चाह रही आहे। अशा प्रकारची आपली प्रोसेसिंग इथं जर चालू राहील तर व्यर्थच्या चक्करमध्ये आपण नाही फसणार आणि आपल्या त्या व्हायब्रेशनचा परिणाम समोरची जी आत्मा आपल्याला ऐकवती काही व्यर्थ तिच्यावरती पण होऊन जाईल, त्याच्यातलं व्यर्थ पण समाप्त व्हायला आपण त्याद्वारे मदत करू शकतो। फिर कोई ऐसा समाचार नहीं आवे, क्या करे, हो जाता है, सर्कमस्टन्स ऐसे है, मदत नहीं मिलती है, दुआएं नहीं मिलती है, सहारा नहीं मिलता है। बाबा म्हणते असं नाही आलं पाहिजे माझ्याकडे, तुमचे जे समाचार आहे ते असे नाही आले पाहिजे की परिस्थितीच अशी होती, मदतच नाही मिळाली, दुआ नहीं मिळाली, मला सहारा नहीं मिळाला। बाबा म्हणते सिर्फ मेरे साथ प्यार बढ़ाओ और मेरे से कनेक्शन में रहो, व्यर्थ से मुक्त रहो। तो बाबा म्हणते ये बहाने बनाने नहीं पड़ेंगे, परिस्थिति ऐसी थी, ये ऐसा था, वो वैसा था। ये तो चलता ही आता है, ये तो होता ही रहता है, ये वाइब्रेशन भी कमजोर बनाता है। पण काय म्हणतो, कोणते काहीतरी थोडीफार गडबड झाली तर म्हणतात की ये तो चलता ही, ये तो होता, आता असं तर होणारच, आपण काही देवता थोडीच आहे, अपन के सत्युगामध्ये थोड़ी पोचले, तो आता होणारच आहे थोडंफार। बाबा म्हणता ये भी क्या करते, अपने आप को कमजोर बनाते ये बात कहकर, दूसरं काही नाही, वाइब्रेशन कमजोर बनवताय स्वतःचे। ये तो होता ही है, ऐसे तो चलता ही है, ये तो होणारच आहे। दृढ़ संकल्प करो तो दृढ़ता सफलता को अवश्य लाती है। बाबा म्हणते पक्का निश्चय करा, तुम्ही निश्चितपणे सफल होणार। ये चलता है, ये होता है, या गोष्टींपासून दूर निघून जा आणि जे बाबा सांगतोय ते करायचंय बस, आणि त्याच्यासाठी पाहिजे दृढ़ संकल्प, पक्का निश्चय। कमजोर संकल्प नहीं उत्पन्न करो, उनको पालने में बहुत टाइम व्यर्थ जाता है। कमजोर एक संकल्प जर उत्पन्न केला तर बाबा म्हणतात त्याची पालना पण करत बसता, मग असं आहे तर असं का बरं आहे, तसं का बरं आहे, असं नाही पाहिजे, किंवा असं तो होतच राहतं। बाबा म्हणतो उसको पालते बैठते, फिर उसमें समय व्यर्थ, एक तो व्यर्थ संकल्प आया और उसको पालने में फिर व्यर्थ समय भी गवाया। तो उनको पालने में बहुत टाइम व्यर्थ जाता है, उत्पत्ति बहुत जल्दी होती है, 1 सेकंद में 100 पैदा हो जाते हैं। त्यामध्ये खूप स्पीड आहे व्यर्थ संकल्पांची, एका सेकंदामध्ये 100 पण पैदा होऊ शकतं, आपल्याला कळत पण नाही काय काय चाललेलं आहे विचार मध्ये। और पालना करने में कितना समय लगता है, मग त्याला ते सगळ्या व्यर्थ संकल्पांच्या त्याच्यावरती विचार करणं, त्याला असं हे करणं की हाँ हे बरोबर आहे, त्याचं समर्थन करणं। बाबा म्हणतो उसमें कितना टाइम चला जाता है फिर तुम्हारा। मिटाने में मेहनत भी लगती, समय भी लगता, और बाप दादा के वरदान व दुआओं से भी वंचित रह जाते। मग काय होतं, बाबा म्हणतात त्याच्यामध्ये वेळ पण चालला जातो व्यर्थ मध्ये, त्याला मिटवण्यामध्ये मेहनत पण घ्यावी लागते, सहज नाही मिटत ते, वेळ पण जातो, आणि मग काय होतं, मुख्य नुकसान काय होतं त्याच्यामध्ये, बाप दादा के वरदान व दुआओं से वंचित रह जाते। बाबा जेव्हा तुम्ही व्यर्थ मध्ये, तेव्हा माझे वरदान आणि दुआ काम नाही करू शकत, कारण इथं तुम्ही ब्लॉक करून टाकलं, त्याला ती एनर्जी यायला ब्लॉक करून टाकलं, पडदा टाकून घेतला, तर बाबांचे व्हायब्रेशन पोहोचणारच नाही। म्हणून व्यर्थला समाप्त करणं आपल्यासाठी परम आवश्यक आहे, सगळ्यात जास्त आवश्यक आहे, की व्यर्थ चाललंच नाही पाहिजे मध्ये। आणि या संगमयुगी जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, आनंद आपल्यामध्ये स्थापन करायचा आहे, तर व्यर्थ समाप्त केलं पाहिजे। आपण जसं बाबांनी मागच्या रविवारी संतुष्टता विषयी सांगितलं, संतुष्टता राहील तर आनंदी राहू शकाल तुम्ही, तसं व्यर्थ समाप्त होईल तर आपण आनंदी राहू शकतो। व्यर्थ समाप्त, संतुष्टतेची धारणा आणि सहनशक्ती जागृत, त्या स्थितीमध्येच आपण आनंदी राहू शकतो। सर्व की शुभ भावनाओं की दुआओं से भी वंचित हो जाते। काय होतं, बाबांचे दुआ नाही भेटत, वरदान नाही प्राप्त होत, आणि आपण व्यर्थ मध्ये तर तसे व्हायब्रेशन निघणार, तर आपण कॅच कोणते करणार, अशुभ व्हायब्रेशन, अशुद्ध व्हायब्रेशनच कॅच करणार। म्हणून दुसऱ्यांच्या शुभ भावनांपासून पण आपण वंचित राहून जाऊ जर व्यर्थ मध्ये तर। आणि जितकं आपण चांगल्या स्थितीमध्ये राहू, बाबांच्या ज्ञानानुसार विचार करतोय, त्या चांगलं आपण आकर्षित करू। दुनियेमध्ये जे जे चांगले विचार आहे, शुभ भावना आहे, दुआ आहे, ते सगळे आपल्याला मिळतील। आणि जर आपण व्यर्थ मध्ये, तर त्या सगळ्यांपासून आपण वंचित राहू, नाही मिळणार आपल्याला। शुद्ध संकल्प का बंधन घेराव ऐसा बांधो सबके लिए, चाहे कोई थोड़ा कमजोर भी हो, उनके लिए भी ये शुद्ध संकल्प का घेराव एक छत्र छाया बन जाए, सेफ्टी का साधन बन जाए, किला बन जाए। शुद्ध संकल्प की शक्ति को अभी कम पहचाना है,
एक शुद्ध व श्रेष्ठ शक्तिशाली संकल्प क्या कमाल कर सकता है, इसकी अनुभूती इस वर्ष में करके देखो. तर बाबा म्हणते व्यर्थपासून दूर राहायचंय आणि शुद्ध संकल्पांचा घेराव टाकायचा आहे. शुद्ध संकल्पामध्ये राहायचंय. तुमचं आसपास पण शुद्ध संकल्प असले पाहिजे आणि कोणत्याही आत्म्याविषयी अशुद्ध संकल्प, अशुभ संकल्प, व्यर्थ संकल्प नहीं चालवायचंय कि ये कमजोर आत्मा है, ये नहीं चल सकती है, ये बाबा के ज्ञान में नहीं आगे बढ़ सकते है, इसमें कैपेसिटी नहीं है. अशा प्रकारचे अशुद्ध संकल्प नहीं. एक शुद्ध संकल्प करा कि ये ऊंची आत्मा है, महान आत्मा है, श्रेष्ठ आत्मा है, दिव्य आत्मा है, बाबा का महान बच्चा है, श्रेष्ठ बच्चा है. बाबा मतलब ये शुद्ध संकल्पों का घेराव डालो और फिर कमाल देखो क्या होता है. पहले अभ्यास में युद्ध होगी. व्यर्थ संकल्प शुद्ध संकल्प को कट करेगा. पहले काय होईल, बाबा म्हणताय तुम्ही कोणाविषयी शुद्ध संकल्प करताय त्याच्यामध्ये युद्ध होईल. नहीं ऐसे थोड़ी है, ये ऐसे नहीं कर सकते, नहीं होता है उनसे, वो नहीं कर सकते, वो नहीं कर सकता है, वो आत्मा ऐसी नहीं है. आपण किती शुद्ध संकल्प केला, विचार केला त्याच्याविषयी ती आत्मा खूप चांगली आहे, खूप श्रेष्ठ आहे, खूप दिव्य आहे. मग त्याच्यामध्ये जे निगेटिव्हिटी आहे, जे कमजोरी आहे ती आठवेल आपल्याला. तर बाबा म्हणते शुरुआत में क्या होगा, युद्ध चलेगा. एक्सेप्ट नहीं करणार आपलं मन आणि बुद्धी, आपण जे मनामध्ये पक्क करतोय. युद्ध चलेगा. पहले अभ्यास में युद्ध होगी. व्यर्थ संकल्प शुद्ध संकल्प को कट करेगा. जैसे कौरव पांडव के तीर दिखाते हैं ना, तीर को रास्ते में ही खत्म कर देता है. तो संकल्प को खत्म करने की कोशिश करता है, करेगा. लेकिन दृढ़ संकल्प वाले का साथी बाप है. तो बाबा म्हणता है तुम्ही एक बाण सोडाल कि ये बहुत अच्छी आत्मा है, बहुत श्रेष्ठ आत्मा है, दिव्य आत्मा है, और उधर से दूसरा बाण आएगा, नहीं ऐसे नहीं है. तो बाबा म्हणता है वो कट करेगा. वो जो बाण है, वो जो व्यर्थ वाला बाण है, वो तुम्हारे समर्थ संकल्प वाले बाण को कट करेगा. लेकिन दृढ़ संकल्प करना है, दृढ़ संकल्प रखना है, उसका साथी बाप है, तो फिर उसका बाण आगे चला जाएगा. व्यर्थ का बाण समाप्त हो जाएगा, कट हो जाएगा, और ये शुद्ध संकल्प का बाण तीर की तरह लग जाएगा उस आत्मा को, और वो आत्मा जागृत हो जाएगी. विजय का तिलक सदा है ही है. अब इसको इमर्ज करो तो व्यर्थ स्वतः ही मर्ज हो जाएगा. व्यर्थ को समय देते हो, कट नहीं करते हो, लेकिन उसके रंग में रंग जाते हो. काय प्रॉब्लेम होतो, सगळं माहिती बाबांना काय काय होतं. बाबा परमधाम मध्ये राहतो, 5000 वर्ष बघत नाही, आपल्या संसारामध्ये येत नाही, तरी त्याला सगळं माहिती आहे. बाबा म्हणतात क्या होता है, व्यर्थ स्वतः ही मर्ज हो जाए. व्यर्थ को समय देते हो, कट नहीं करते हो, लेकिन उसके रंग में रंग जाते हो. व्यर्थला वेळ दे, त्याच्यामध्येच चालतं, तेच विचार चालले मध्ये, त्याला कट नाही करत, आणि काय होतं त्याच रंगामध्ये रंगून जातं, व्यर्थच्या रंगामध्ये रंगून जातं. सब ठीक है, बाबा ठीक है, ज्ञान ठीक है, लेकिन वो ऐसी है ना, वो आत्मा, उसने ऐसा किया, वो ऐसी है. तो बाबा म्हणते वो रंग में रंग जाते. व्यर्थ को कट कर देना है, तुरंत कट करना है. सेकंड से भी कम समय में कट करो. आता अजून बाबांना वाटलं खूप मोठे झाले, बच्चे हुशार झाले, तर पहिले सेकंड सांगितलं होतं. आता बाबा म्हणते सेकंड से भी कम समय में कट करो. सेकंड से भी कम समय में व्यर्थ आलं तिथल्या तिथं स्टॉप. थोडंसं वाटलं आपल्याला, थोडीशी झलक वाटली, त्याच वेळेला व्यर्थला कट करून टाकायचं. कारण हे व्यर्थ बाबांनी सांगितलं त्याचे काय काय नुकसान होतील पुढे. मग शुद्ध संकल्प से समाप्त करो. तो सर्व के शुभ संकल्पों का वायुमंडल का घेराव कमाल करके दिखाएगा. पहले से यह नहीं सोचो कि होता तो है नहीं, करते तो बहुत है, सुनते तो बहुत है, अच्छा भी बहुत लगता है, लेकिन होता नहीं है. यह भी व्यर्थ वायुमंडल कमजोर बनाता है. बाबा म्हणताय की व्यर्थ काहीच ठेवायचं नाही. हे होत नाही, हे होणार नाही, असं होणार नाही, असं होणार नाही, कोणत्याच बाबतीत. कोणी ज्ञानामध्ये येत नाहीये, कोणाचं काय, पण त्याच्याविषयी नकारात्मक कोणतंच काहीच मनामध्ये नाही ठेवायचंय. कारण बाबा म्हणतात हे व्यर्थ विचार करून, नकारात्मक विचार करून वायुमंडल अजून कमजोर होतं. आणि तुम्ही जे विचार करताय की नाही होणार आहे, हे नाही, ज्ञानामध्ये नाही येऊ शकत इतके सगळे, तर बाबा म्हणतात ते मग वातावरण तसं होत जातं आणि ते सत्य होतं. तुम्ही जो विचार करताय ते सत्य होतं, कारण तुम्ही तसा विचार करून वातावरणाला ती शक्ती दिली, तशा प्रकारची व्यर्थची. तो होना ही है, दृढ़ता रखो, उड़ान करो. क्या नहीं कर सकते हो, भगवान कह रहा है क्या नहीं कर सकते हो. बहुत शक्तिशाली आत्माएं हो, लेकिन पहले स्व के ऊपर अटेन्शन. खूप काही करू शकता, पण बाबा म्हणतात पहिले स्वतःवरती लक्ष ठेवा. स्व का अटेंशन ही टेंशन खत्म करेगा. समझा क्या करना है. कोई कहे यह तो होता ही रहता है,
पहले भी प्रतिज्ञा की थी, यह नहीं सुनो। इसमें कमजोरों को साथ नहीं देना, साथी बनाना। अगर कोई ऐसा वैसा बोलता है तो एक दो में कहते हैं ना, शुभ बोलो, शुभ सोचो, शुभ करो। अच्छा, सभी खुश राजी है ना, सभी से बात की ना, यह भी बाप का स्नेह है। स्नेह की निशानी है, वो स्नेही की कमी नहीं देख सकता। स्नेही की गलती अपनी गलती समझेगा। बाप भी जब बच्चों को कोई बात सुनाते हैं तो समझते मेरी बात है, तो स्नेही, संपन्न, संपूर्ण, समान देखना चाहते हैं। किती मोठी गोष्ट बाबा सांगतोय। बाबा म्हणता है स्नेही की कमी, स्नेह की निशानी यह है कि स्नेही की कमी नहीं देख सकता है। स्नेह की निशानी है की वो अपने स्नेही की कमी नाही, जो तो ज्याच्यावरती प्रेम करतो त्याची कमी तो नाही बघू शकत, ही प्रेमाची निशानी आहे। तर तसं बाबा म्हणताय कि बाप भी जब बच्चों को कोई बात सुनते हैं तो समझते मेरी बात है। जब बच्चों की कोई बात सुनते तो समझते मेरी बात है। स्वतःची चूक समजतो। बाबा म्हणताय मी कोणाविषयी जर मला काही कळालं की ये बच्चा ऐसा है, ये बच्चा ऐसा करता है, तो बाबा म्हणते मी माझी चूक समजतो, की माझी चूक आहे, की माझ्या पालनेमध्येच गडबड आहे, माझी चूक आहे। तो ये भगवान कह रहा है की मैं, आणि असा संकल्प आपल्यासाठी बाबाला नाही आला पाहिजे कि ये बच्चा ऐसा है, ये मेरी गलती है, ये बहुत बड़ा पाप हो जाएगा हमारे से। तो भगवान कह रहा है कि मेरा तुमसे प्यार है, अगर मुझे तुम्हारा कुछ भी गड़बड़ लगती है तो मैं समझता हूं ये मेरी गलती है। तो स्नेही, संपन्न, संपूर्ण, समान देखना चाहते। बाबा म्हणते माझी इच्छा आहे की तुम्ही स्नेही बनून राहा, संपन्न बना, संपूर्ण बना आणि माझ्यासारखं बना, ही माझी इच्छा है। सभी स्नेह में एक शब्द बाप दादा के आगे, चाहे दिल से, चाहे गीत से, चाहे बोल से, चाहे संकल्प से, जरूर कहते हैं। बाप दादा तो सबका सुनता है ना। सभी एक बात बहुत बार बार कहते हैं कि बाबा के स्नेह का रिटर्न क्या दे, क्योंकि क्या से क्या तो बन गए हो ना, कोटों में कोई तो बन गए हो ना। बाबा म्हणता है करोड़ों में कोई तो बन गए हो, क्या से क्या तो बन गए हो, कलयुग से निकलकर संगम युग में आ गए हो। भगवान के साथ में हमारा डायरेक्ट कनेक्शन है। जिस भगवान की एक बूंद के प्यासे थे, जिसकी चरणों में धूल बनकर रहना चाहते थे, वो पूरा का पूरा हमारा हो गया है। तो बाबा म्हणता है कोटों में कोई तो हो गए हो, और ये क्यों हुआ है, क्योंकि बाबा का हमसे प्यार है। बाबा हमसे बहुत प्यार करता है, इसलिए हम करोड़ों में कोई बने हैं। तो बाबा म्हणते हर एक की ये भावना रहती की रिटर्न क्या दे, फिर मग बाबांना काय द्यावं आपण। बाबांच्या स्नेहाला प्राप्त झालो, पात्र झालो आपण, बाबांचा स्नेह प्राप्त होतोय आपल्याला, तर मग रिटर्न काय द्यायचं, याचा मोबदला काय द्यायला पाहिजे आपण। तो कोटों में कोई तो बने होना, इसमें सब पास है। बाप रिटर्न क्या चाहते हैं, बाबांना काय पाहिजे याच्या मोबदल्यामध्ये, याच्या बदल्यामध्ये बाबांना काय पाहिजे, रिटर्न करना है, अपने को टर्न करना। मला जर माझ्या प्रेमाबद्दल तुम्हाला काही द्यायचं असेल तर स्वतःला बदलून घ्या फक्त। रिटर्न क्या देना है, खुद को टर्न कर लो, स्वतःला बदलून घ्या, स्वतःला परिवर्तन करून घ्या, एवढंच पाहिजे मला। बाबा म्हणतात समझा, बस यही रिटर्न है। यह तो कर सकते हो ना, स्नेह के पीछे यह नहीं कर सकते हो। बाबा म्हणतात माझ्यावर प्रेम आहे, मी तुमच्यावर प्रेम करतो, तर या प्रेमाच्या खातर तुम्ही स्वतःला चेंज करून घ्या, बदलून घ्या, देवतासारखे बना। मतलब का स्नेह तो नहीं है ना, स्नेह में त्याग करने के लिए तैयार हो, बाप जो भी आज्ञा करे तैयार हो। स्नेह में सब 100% हो या परसेंटेज है। बाबा मतलब का स्नेह तो नहीं है, अभी सब भक्ति करके देख लिया, बाबा करेगा कुछ हमारे लिए। भक्ति में इतना कुछ किया, ये मांगते रहे, अभी सबसे मांगना छोड़ देना है और एक बाबा से मांगना है। तो ये ऐसा मतलब का स्नेह तो नहीं है, क्योंकि हमें मांगने के लायक भक्ति में हमने अपने आप को बना लिया था। हम मांगने के लायक बन गए थे, हम भिखारी बन गए थे, लेकिन बाबा हमें संगम युग में आकर अधिकारी बनाता है। तो हमें भगवान से, बाबा से भी मांगना नहीं है, बाकी की सब से मांगना छोड़ दिया है, लेकिन एक बाबा से मांगना भी चालू है, कहीं ना कहीं पद्धति नहीं कि बाबा ऐसा कर दो, बाबा ऐसा होना चाहिए। मग काही जर झालं गडबड तर बाबा ने मेरी मदद नहीं की। बाबा म्हणते ये क्या तुम्हारा मेरे साथ मतलब का स्नेह है।
स्वार्थी स्नेह, स्वार्थी प्रेम नाहीये. आता बाबांकडून अधिकाराने जे घ्यायचंय ते घ्यायचं आणि ड्रामाला स्वीकारायचंय. अधिकाराने बाबांकडून सगळं काही प्राप्त करून घ्यायचंय आणि जी काही परिस्थिती येईल, जे काही होईल, जी काही रिझल्ट येईल त्याला ड्रामा म्हणून स्वीकारायचं. ती क्षमता आपल्यामध्ये आता आली पाहिजे. तो बाबा म्हणते अभि मतलब का स्नेह नाही. और स्नेह में, माझ्यावरच्या प्रेमामध्ये आता टक्केवारी नाही पाहिजे, 100% प्रेम पाहिजे बाबाविषयीचं. अपने को टर्न करने के लिए तैयार हो. स्नेह के पीछे यह त्याग है या भाग्य है. बाबा म्हणते माझं प्रेम तुमच्यावर, तुमचं प्रेम माझ्यावर, तर हा काही त्याग नाही. तुम्हाला जे काही नियम पालन करायला मी सांगतोय हा काही त्याग नाहीये, हे भाग्य बनवणं आहे. जे शुद्ध भोजन वगैरे वगैरे जे जे काही नियम बाबांनी सांगितलेले, हा त्याग नाहीये, हे तुमचं भाग्य तुम्ही बनवताय. तो भक्त तो सिर उतार कर रखने के लिए तैयार है. भक्त तो सिर उतार कर रखने के लिए तैयार है. आप रावण का सिर उतार कर रखने के लिए तैयार हो. शरीर का सिर नहीं उतारो, लेकिन रावण का सिर तो उतारो. पांचों ही सिर उतारेंगे या 1-2 रखेंगे. तर बाबा म्हणताय भक्त तर काय करायला तयार आहे, भक्त तर शिरच्छेद करायला तयार आहे, स्वतःचं शिर काढून द्यायला तयार आहे. तुम्ही बाबा म्हणताय तुम्हाला हे नाही करायचंय, तुम्हाला रावणाचे शिर कापायचे. आपल्यामध्ये जे 5 विकारांना स्थान दिलेले त्याला कट करायचे, त्याला उतरून ठेवा. बाबा म्हणताय शरीर का सिर नहीं उतारो, लेकिन रावण का सिर उतारो. पांचों ही सिर उतारेंगे या 1-2 रखेंगे. बाबा म्हणते ये पांचों ही सिर, पांचों विकारों को उतार कर रखना है या 1-2 को रखना है. काही शिल्लक ठेवायचंय का. बाबा म्हणताय काही क्रोध चाहिए, नहीं तो काम नहीं होगा. बाबा म्हणते कुछ चाहिए क्या, कुछ रखना है क्या. ये रावण की प्रॉपर्टी है, इसको बाबा को अर्पण कर देना है, समाप्त कर देना है. थोड़ा कमजोरी का सिर रखेंगे, चलो 5 नहीं 6 दिखाते हैं ना. बेसमझी का वो रखेंगे. बाबा म्हणते आलस्य, अलबेलापन, बेसमझी, ये सिर भी नहीं रखना है, सब कट कर देने. अच्छा, चारों ओर के मन की उड़ान में उड़ने वाले मधुबन निवासी अव्यक्त रूपधारी आत्माओं को और साथ साथ संकल्प के विमान द्वारा मधुबन में पहुंचने वाली श्रेष्ठ आत्माओं को और चारों ओर के सर्वश्रेष्ठ स्नेही, स्नेह में त्याग के भाग्य का श्रेष्ठ संकल्प करने वाली आत्माओं को सदा A1 के संकल्प को प्रत्यक्ष जीवन में लाने वाले बाप के समीप आत्माओं को बाप दादा का याद प्यार और हर एक भिन्न भिन्न भारत के देश व विदेश के हर एक बच्चे को नाम सहित विशेषता संपन्न याद प्यार और नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा, शुक्रिया.